मंडपाचं काम खरं तर आज व्हायला हवं, पण इट्स ओके. ह्याला उद्या फर्स्ट प्रायोरिटी ठेवा. ओके, मंडप आणि सेटिंग अरेंजमेंट ही उद्यापर्यंत व्हायला पाहिजे. आणि तुम्ही ते केटरर्सची कोऑर्डिनेट करताय ना? हा, म्हणजे मी सगळ्या सूचना केटर्सला माझ्या स्वतःच्या हाताने लिहून दिलेल्या आहेत. ओके. आणि क्लायंट्सच्या अलर्जी बद्दल पण सांगितलंय. तुम्ही काळजी करू नका, माझं लक्ष आहे त्यांच्या. ठीक आहे. बाकी फ्लोरल अरेंजमेंट आणि मेन्यू वगैरे सगळं बेबी जरा प्लीज बघता. हां, बाकी सगळं झालं आहे ना आपलं? सर आता नेक्स्ट बेबी एक सेकंड प्लीज. ओके, बाकी गाड्यांचे वगैरे सगळे डिटेल्स आपण घेतलेत? येस सर. हां हा वहिनी, नाही आकाश सर जरा बिझी आहेत म्हणून मी फोन उचलला. हा, मीटिंग मध्ये उद्या इव्हेंट आहे ना. बरं, ते फ्री झाले ना की मग मी सांगतो त्यांना फोन करा. हा, ओके बेबी भाऊजी. हा. आकाशरावांच्या मनात नक्की आहे तरी काय? मला सांगितलं त्यांनी की हे नातं स्वीकारायला ते अजून तयार नाहीयेत, पण मग आईंसमोर काहीच नाही बोलले. जे जे त्यांना मूल हवंय का? काय समजायचं मी, मला काहीच कळत नाही. या या. हा, हे बघा, हा बेड इथून काढायचा आणि एक सिंगल बेड इथे लावून द्यायचा. आणि तासाभरात काम झालं पाहिजे. माझा मुलगा परत यायच्या आत. हा, चल बनी, उठ जरा तिकडून. उठ 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 उठ. आधी त्याचा तो पसार उचला तिकडचा. आजी, हे काय चालू आहे? आजपासून तुझी आई बाबाच्या रूम मध्ये झोपायला जाणार आहे. मग एवढी मोठी कॉट इथे कशाला ठेवायची, नाही का? एक सिंगल कॉट घालून देते तुला. म्हणजे मी एकट्याने झोपायचं? हो, वापरतोस ते काय? चिनू मनूचा दादा आहेस ना तू, घाबरून कसं चालेल? मग आपलं काय ठरलंय, तुझ्या आईला चिनू मनू बरोबर आणि बाबांबरोबर वेळ घालवायला द्यायचा. मग तुला एकट्याने झोपायला लागेल की नाही? झोपशील ना का घाबरशील? काय मी काय विचारतीये? गुड बॉय. चला लवकर. हा, आपल्या घराण्याचं नाव कोण पुढे नेणार? जे आपल्यासाठी ज्यांनी मूल जन्माला घालायचं. हे तुमचं असं वेगवेगळ्या रूम मध्ये राहणं, एकमेकांशी असं परकेपणाने वागणं, हे नाही रे बघू. हाच घरात एवढं सगळं घडून गेलं. आकाशरावांनी साधा फोन तरी करायचा होता. ते मुद्दाम बोलणं टाळत असतील का? त्यांना आईंचं बोलणं पटत असेल, पण मग मला वेगळं का सांगितलं? मी दुसऱ्या लग्नाकरता तयारच नव्हतो. चिनूला आईची गरज आहे माहिती होतं मला, पण असं दुसऱ्या कुठल्या स्त्रीला आपली बायको मानणं हे मला एक्सेप्ट करणंच मेंटली कठीण जात होतं. मला कल्पना आहे त्याची. आई, ते मी अभ्यासच करत होतो. ठीक आहे बाळा, खूप बोलले ना तुला. इट्स ओके आई, मी फेल झालो ना. ठीक आहे बाळा, एकदाच फेल झालास ना. सेफ गेले कितीतरी दिवस माझं लक्षच नाहीये तुझ्याकडे, पण आता नाही होणार. आता मी तुझा अभ्यास घे, मग बघ तू कसा पहिला येशील, है ना? आता झोपूयात, जसं काळी अभ्यास कर. हा, आणि इकडे पुस्तक. नको नको, मी ठेवेन, मी ठेवतो. बरं तू ठेव. चल उठ.
आता झोप, उद्या सकाळी लवकर उठून अभ्यास कर, म्हणजे तुझा होमवर्क पण होऊन जाईल. ओके? आणि सॉरी बाळा, मी आजपासून असं पुन्हा कधीच नाही चिडणार. ओके? येईन. आणि बेड कुठे गेला? ते आजीने वर्कर्सला बोलवून मोठा बेड नेऊन छोटा बेड आणला, कारण की मी आता एकदाच झोपणार आहे ना. आजपासून तू बाबांच्या खोलीत झोपणारीस ना. मला का नाही सांगितलंस की असं ठरलंय ते? आईनी परस्पर असं कसं केलं? आज अजून आकाश रावांशी बोलणं सुद्धा झालं नाहीये. म्हणजे मला आजपासून एकट्याने झोपावं लागणार? नाही नाही बाळा, असं अचानक नाही करता येणार आपल्याला. मी बोलते आईशी. तू तू या सगळ्याचा विचार नको करूस, आपण बघूयात नंतर. हा, जा पटकन चेंज कर. तू तर अजून कपडे पण नाही बदललेत. जा पटकन फ्रेश हो, मी आलेच. अजून आकाशरावांशी नीट बोलणंही झालेलं नाही, आणि आईंनी रूममधला बेड काढून टाकला. नाही नाही, हे बरोबर नाही. आईशी तरी बोलायलाच हवं. काय, कुठे लक्ष तुझं? सॉरी बहिणी, लक्ष नव्हतं. कुठे चालली एवढ्या रात्री तू? बहिणी, मला आईंशी बोलायचं. आईंशी? इकडे. इतक्या रात्री काय बोलायचं तुला आईंशी? बहिणी, मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. अच्छा, तुझ्या रूम मधून बेड हलवलाय या विषयावर बोलायचंय का? तुम्हाला माहिती आहे बहिणी? हो. बहिणी, त्या इतक्या लगेच असं काही करतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. माझं आकाशावांशी अजून बोलणं पण झालं नाहीये. सगळं खूप घाईघाईत होतंय बहिणी. चिनू मनूचं काय, आणि बनी कसं झोपेल सांगा ना मला. एकटं झोपायची सवय नाही हो त्याला. नाही बहिणी, मला आईंशी एकदा बोलायलाच पाहिजे या विषयावर. वसुंधरा, तुला नक्की एवढीच काळजी वाटते? म्हणजे मला समजलं नाही बहिणी. ये बस. बस. हे बघ, हे कधी ना कधी होणारच होतं, आणि तुम्हाला एवढा वेळ मिळालाय की सेटल व्हायला. लग्नानंतर नवरा बायको एका खोलीतच राहतात की. चिनू बिनूला समजावणं काही अवघड नाही. आणि राहिला प्रश्न बनीचा, तर बनी त्याच्या खोलीत ठीक आहे की नाही हे रात्री जाऊन मी एकदा चेक करीन ना. पण प्लीज तुम्ही दोघांनी आईंचं ऐका, त्यांना खूप बरं वाटेल. वसुंधरा, ही एक गोष्ट आईंच्या मनासारखी झाली ना तर खूप छान होईल. आणि तू ऐकलंयस हे कळल्यानंतर तर त्यांना तुला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होईल. आणि बहिणी, थोडं मोठं पाऊल उचलण्याआधी इथं आकाशरावांशी बोलता आलं असतं तर. मग बोलशील की, त्यात काय घाबरायचं. आणि आकाश भाऊजी खूप चांगले आहेत, ते तुला छान समजून घेतील. तुला एक सांगू, तुम्ही दोघं एका खोलीत राहायला लागल्यानंतर तुमचं नातं अजून घट्ट होईल. आईंचं ऐक वसुंधरा, जास्त विचार करू नकोस. चल, आता मी जाते झोपायला, आणि एकदा बनीच्या रूममध्ये डोकावते. गुड नाईट. वेलकम टू चिनू मनू मॅजिक एपिसोड नंबर 5. चला, आज आपण माझा मेकअप ट्युटोरियल बनवूया. चला स्टार्ट. चला आता आपण स्टार्ट करूया. चला, पहिले हे घ्यायचं आणि हे असं करायचं. आणि जर तुमच्याकडे खरा मेकअप नसेल तरीही चालेल. अरे वा 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 वा, किती छान. मज्जा चालू आहे वाटतं दोघींची. आम्ही पार्काच बनवतोय. हो का?
वा, चालू द्या तुमची पोळापोळी चालू द्या. पण तिकडे तुमची आई आणि बनी तुमची खोली हडपतायत. आता ते दोघं मज्जा करणार. बापरे, अगं बाई, म्हणजे तुम्हाला माहितीच नव्हतं का? कसं आहे ना, तुमची आई आणि बनी आता तुमच्या बाबांच्या खोलीत झोपायला जाणार आणि तुम्हा दोघींना हाकलणार अदिती ताईच्या खोलीत. नाही, आम्ही नाही जाणार. जावं लागेल ग, तुमचं कोणी ऐकतच नाही ना. थांब, मी आजीलाच नाव सांगते. आजी बरोबर बोलणार बनीच्या आईला. डोंबल, हा सगळा तुमच्या आजीचाच तर प्लॅन आहे. ओ नो, आता काय करणार आपण? आता काय करणार? माझ्याकडे एक आयडिया आहे. सांगू सांगू माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण काय करायचं माहितीये का? कसा वाटला प्लॅन? I see. एक नंबर. मग आता रात्री आपण तिघींनी मज्जा करायची. मस्त ना? चला मग आता तुम्ही खेळा, मी जाते. देताई मी जाते. बाय. पण अंशूला सांगायचं हा, आपला सिक्रेट. खेळा, चल. मी जाते. ऐका ना माझं, ऐक ना. अगं ऐका ना, एक मिनिट ऐका तरी. अगं काय, मला मी पडेल. ऐका दोघींनी ऐका. मला चक्कर येईल आता. खुर्च्या घ्या आणि बसा, मला बोलायचंय तुमच्याशी. ऐ ग देवा, काय ग बाई, माझ्या वयाची थोडी तरी किंमत करा की ग पोरीनो. हा बस बस, ऐक हा बस. हा, सावकाश सावकाश बस इथे बाळा. शाळेत ग माझे बाळ, दोघही शाणी आहेत. हो ना? कोण जास्त शाण आहे? आजी, मी शाणी आणत असतो. नाही आजी, मी शाणी आहे. शिरापेक्षा शाणी तर मीच. हो, तुम्ही दोघी एकमेकींपेक्षा शहाण्या. मग आता माझी एक गोष्ट ऐकायची. तुम्ही दोघींनी आजपासून आदिती ताईच्या रूम मध्ये शिफ्ट व्हायचं. चालेल? नाही. अगं असं काय? तिच्या रूम मध्ये काय काय गंमत आहे माहितीये का तुम्हाला? रात्री उशिरापर्यंत कार्टून्स बघायची, एकाच पांघरुणात गडुप्प झोपायचे तिघींनी, सकाळी उशिरा उठायचं. आणि मग मी काय करणार? मी तुम्हाला स्मूदी करून देणार. कुठली स्मूदी पाहिजे तुला? मला चॉकलेट. चॉकलेट स्मूदी. तुला? चॉकलेट. ओके. आदिती ताई आम्हाला तिच्यासारखी हेअरस्टाईल शिकवेल ना? हो, म्हणजे मी सांगेन तिला शिकवायला. तिच्याकडे अशी छोटे छोटे क्लिप्स आहेत, मग हेअर बँड्स आहेत कितीतरी अशी मस्त कलरफुल. आवडतील ना तुम्हाला? खूप आवडणार. मग आपण काय करूया, बनीच्या आईला इथे राहायला सांगूया. तुम्ही जाल ना तिकडे? एवढं आजीचं ऐकणार ना तुम्ही? शाळ्या मुली आहात ना? ठीक आहे, जाऊ आम्ही आदिती ताईची खोलीत. शाणी ग माझी बाळ.
आई बापा उगाच तुमचं कारण देत होते. मग आता एक काम करायचं, तुम्ही दोघींनी आपापल्या बॅगा भरून ठेवायच्या. हं? मी खाली जाऊन आले. एवढं सोपं होतं यांना समजावणं, कळलंच नाही मला. काय झालं आई? पण सगळं अचानक ठरलं आणि म्हणजे मला एकटं झोपायचंय नाही. सॉरी पण ओके आई, तू बाबा सोबत झोप, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी आता मोठा झालोय ना, मग मी एकटाच झोपायला हवं. आणि माझ्याकडे फोन पण आहे, मी मस्त गाणी ऐकत ऐकत झोपी नाही. मोठी मुलं एकटीच झोपतात. आई, तुझा आणि बाबाची फ्रेंडशिप झाली तर माझ्या आणि चेनमनुष्य पण होईल ना. मग मला बाबासोबत जास्त पण खायला मिळेल. का समजूतदार कधी झालास रे तू बाळा? तेव्हा मी त्याचं तर तेव्हाच. आई त्याला अशीच असतात ना. अरे काय झाला की नाही निरोप समारंभ? अगं मुली बॅग भरून तयार आहेत आणि आता जे ठरलंय ते ठरलंय. मी कुठलंही कारण ऐकणार नाही. नाही नाही कारण नाही देत आहे. बस बनीचा युनिफॉर्म फक्त आयन करते आणि मी करेन इस्त्री त्याला, आणि उद्याच्या नाश्त्याची तयारी अवनी करणार आहे. कळलं? तू चल चल. गुड नाईट आई. अरे एकाच घरात राहणार आहात तुम्ही. गुड नाईट बाळा. काही लागलं तर सांगा मला. चला आता चल. मी आलो आहे. हाय हाय. हाय. हे काय उद्याची शाळेची तयारी झाली पण? आणि नाईट ड्रेस घालून झोपायची तयारी पण झाली? मग किती उशीर केलास तू? सॉरी, ते ऍक्च्युली एक इम्पॉर्टंट मीटिंग होती ना, म्हणून यायला उशीर झाला मला. इट्स ओके, आम्ही तुला माफ करतो. थँक्यू. हा चला पटपट झोपायला जाऊया आता. द्या 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 नाही घ्या. चला मी आता आम्ही मोठे झालो, आम्ही करू सगळं आमचं काम. हो का? पण माझ्यासाठी तुम्ही तर छोटस तुम्ही. तूच छोटास, नंतर त्या बनीच्या आई बरोबर राहतोयस, एकटा नाही. एक मिनिट, हे कोणी सांगितलं तुम्हाला? अरे वा, दोघी तयार बॅगा बिगा भरून. अगं ये ग ये ये. आई हे काय चाललंय? अरे आजपासून चिनू आणि मनू आदितीच्या रूम मध्ये शिफ्ट होत आहे. आता मोठ्या होत आहेत त्या, त्यांना स्वतंत्र रूम नको. हे चला चला चला, कशा देवासारख्या बनवल्या. पण मुलींचं काय, त्यांना काही लागलं तर आम्ही आहोत ना. हा मग चल ग, आई बाबांना गुड नाईट करा. आई अगं बाई ग, सावकाश सावकाश सावकाश. गुड ग, चला.